मध्यवर्ती बँक जर म्हटली तर निराधार लोकांची पगार, शेतकऱ्यांचे पैसे, विम्याचे पैसे एवढे स्वतःचे पैसे असून सुद्धा बँकेत या ठिकाणी कॅश नसल्यामुळं ग्राहकांना हा त्रास परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून करण्यात येत आहे. याच्या पाठीमागे सरकारचं या ठिकाणी धोरण काय आहे? स्वतःचे पैसे जर शेतकऱ्याचे पैसे बँकेत जमा असताना त्यांना जर पैसे जर मिळत नसतील तर शेतकऱ्यांची किती मोठी या ठिकाणी हानी होत आहे. उन्हाचा पारा 43वर गेला तरीही बँकेमध्ये कॅश नसल्यामुळे बरेच ग्राहक, वयोवृद्ध, निराधार लोक, अपंग लोक या बँकेला चक्र मारून परेशान या ठिकाणी होत आहेत. काय झालं? बारीला लागल्यामुळे काय वय होतं त्यांचं? बारी लागली तर आणि घरी जायचं परत काय करायचं. बरं, तुम्ही किती दिवसापासून चक्र मारत बँकेला? 15 दिवस झाले. काय म्हणतात बँकेवाले? कॅशच नाही म्हणतात. तुम्ही विचाराव की कशामुळे नाही कॅश? ते म्हणायचं वरूनच कॅश नाही. तर हे अपंग एवढे लोक इथं यायले, 1,500 रुपये पगार महिन्याला येते. 1,500साठी 2,500, ठीक आहे. 2,500साठी लोक एवढं उन्हाचा पारा चढलेला आहे. एवढ्या उन्हामध्ये 10-10, 15-15 चक्रा मारत आहेत. 2,500साठी जर 15 चक्रा जर होत असेल, निष्काळजीपणा आहे सगळा. शासन समजा बँकेवाल्याचा, वरले लीडर लोकांचा आहे सगळ्याच. कशासाठी आले? पैशासाठी मिळाले का? नाही का मिळणार? का करते काय ऊन लागते मग काय करावं, हिरत नाही साहेब. किती चक्रा मारल्या? नवी चक्र आहे. बरं, गण माझ्या नातीचं होतं तर मला येणं 50,000 रुपये दिले. त्याला फक्त 10,000 रुपये येणं मला दिले. मग लग्न कसं केलं? 50,000 रुपये दुसरीचे उसने घेतले. अकाउंटला बँकेत तुमचेच पैसे असताना तुम्हालाच पैसे मिळणार, त्याच्या पाठीमागे कारण काय असेल? कारण काय, ते चांगले चांगले लोकांना बजेट बांधून देते, गरीबाला चक्र घालायला होते. हा, कधीपासून यायला तुम्ही? 1 महिना झाला. 1 महिना. हा, 1 महिना. बरं, तुमचे कशाचे रोजच यायचं आणि रोजच जायचं. तुमचे कशाचे पैसे आहेत? आमच्या पगारीचे आहेत. किती येते पगार? 1,500 येते. बरं, 1,500. 4-5 वारे आलो हप्त्यामध्ये तर बँकेत पैसेच नाहीत म्हणाले. बरं, आमच्या विम्याचे पैसे, आमचे जमा पैसे, तर बरं, पैसे द्यायला तरी पाहिजे. दररोज उद्या या, उद्या या, आज कॅश नाही, उद्या या, आज कॅश नाही. 3 वर झालं सारखे अशी बोलायचे. 16 मार्च पासून ते आज 19 मे आम्हाला 4, 5, 6 याच्यावर कॅश देईन. त्याच्यात आम्ही 5 10 पैसे लोकायला द्यालो आणि आम्ही 100-200 लोकांना वाटप आले. बाकी 500 लोक रोज आहेत आमच्यापाशी. आम्हाला एवढा त्रास व्हायला, मग आम्ही ते सगळं लोकांना विनंती करून वापस पाठवायला. आणि ग्राहक आमचं ऐकायले, मग नाही विलास झाला. कोणाचे लग्न आहेत, कोणाचे पेरणीचं खाता नाहीच आहे आणि आमच्याकडे 40 कोटी रुपये डिपॉझिट आहे. पर्यायच नाही आम्हाला, वरूनच बंद आहे. तुम्ही मागणी वगैरे लेखी स्वरूपात केली आहे का? मागणी आम्ही करायलो, मग पूर्ण जिल्ह्यामध्ये पैसे नाही. आम्ही आरटीएस मारण्याच्या परत करायलो. 100 आरटीएस मारायला आम्ही. आता याच्या पलीकडे आम्ही तरी काय करणार? जी कॅश यादी लाईन लावत त्या अर्ध्या लाईनला पुरायले 5 10 आणि त्याच्यानंतर मागायला वापस जावं लागायचं. भयानक गर्दी आहे. लेडीज आहे, निराधार आहे, हळदीचे पैसे पडलेत, सोयाबीनचे पैसे पडलेत, विमा पडलाय. 7 कोटी विमा पडलाय आम्हाला. फक्त आपल्या डीसीसी बँकेमध्ये नाही, सगळ्याच बँकेमध्ये कॅश तेवढा आहे. सध्या होईल काही दिवसात सुरू. एक्झॅक्ट डेट आपण सांगू शकत नाही कधीपर्यंत होईल, पण होईल लवकर. ह्याच्या पाठीमागे कारण काय असू शकते? नाही सांगता येणार आपल्याला. आम्हाला काहीच माहित नाही. बरं, हे वातावरण सुरळीत कधी होईल? कशा पद्धतीने? तर आपल्याला आपल्या कस्टमरला पण सांगता येईल कधीपर्यंत सुरळीत होईल. तर आम्ही लोकांना होल्ड केले 2 महिन्यापासून, मार्च महिन्यापासून, की तुम्हाला देऊ. मार्च महिना झाला की देऊ. सगळ्यांचं डिपॉझिट आपल्याकडे सगळ्यात जास्त डिपॉझिट आहे खेड्याच्या शाखेत. ग्रामीण भागातून 40 कोटी डिपॉझिट आहे. प्रत्येक कस्टमरला आपण रिक्वेस्ट करून सांगितलेलं आहे की थोडे दिवस थांबा, आम्ही मार्च झाल्यावर देतो. मार्च झाल्यावर आता 2 महिने झाले, प्रत्येक कस्टमर नाराज झाले आमचे. आता पेरणीचा वेळ आहे, सगळ्यांची पेरणी, पेरणीच्या तोंडावर लग्न आहेत लोकांचे, हुंडे द्यायचे, भरपूर कारण आहेत ना लोकांना. कॅशचे आपण ट्रान्सफर होईल तेवढे आरटीजीएस आम्ही रेग्युलर करायचलो. मॅक्झिमम जेवढे आपण ट्रान्सफर न करू शकतो, आरटीजीएस न करू शकतो, ते व्यवहार करायचलो. पण लोकांना रोखच पाहिजे, कॅशच पाहिजे. त्यांना खरंच अडचणी आहे. आज 6 वाजल्यापासून रांगेत लोक थांबले होते.
सगळे लोक परत गेले. जे सुरुवातीचे आले ते तुम्ही 5-5 हजारांना 10-10 हजारांना दिले पेमेंट, सगळे वापस गेले. असं रोजच व्हायला जवळपास. तुम्ही मागणी लेखी स्वरूपात केलेली आहे एका स्वरूपात रोजच मागणी असती, पण आमच्या हेड ऑफिसला पण कॅश नाही. बरं, तुम्हाला काय लेखी स्वरूपात उत्तर काय मिळत आहे? लेखी स्वरूपात उत्तर नसतं. जेव्हा चालू झाले पत्र तेव्हा देत असतंय, म्हणतात. त्याच्यानुसार आता आपल्याच शाखेला नाही, सगळ्या शाखेला कमी कॅश. ठीक आहे. फक्त आपली मोठी आहे म्हणून थोडी जास्त गर्द आहे ते वाटतंय.